आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. कौसळी शेत शिवारात बोरमध्ये पडून अडकलेला 3 वर्षीय चिमुकला 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर. जिंतूर तालुक्यातील कौसळी शेत शिवारात आज दिनांक 19 ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास बोरहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली. शेख अदनान शेख नदीम हा 3 वर्षीय चिमुकला शेतातील गट क्रमांक 25 मधील बोरवेलमध्ये सुमारे 10 फूट खोलीवर अडकला होता. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ग्रामस्थ व प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून शेख अदनानला बोरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात आला. घटना लक्षात येताच कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बोरवेल अरुंद असल्याने थेट आत जाऊन बचाव करणे शक्य नसल्याने बोरवेलच्या बाजूने खोदकाम करून चिमुकल्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. ग्रामस्थांनी 2 JCBच्या सहाय्याने युद्ध पातळीवर खोदकाम सुरू केले. दरम्यान घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान, उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी, उपविभागीय पोलीस अधिकारी विभूते, तहसीलदार शीतल कछवे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य माणिक हरकड, पोलीस कर्मचारी साठवणे मोरे, मंडळ अधिकारी सोनवणे, तलाठी प्रदीप कालवे तसेच आरोग्य विभागाच्या डॉक्टर प्रतिभा भालेराव यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते. चिमुकल्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी अत्यंत काळजीपूर्वक खोदकाम करण्यात येत होते. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे अखेर सुमारे 3 तासाच्या नंतर JCBच्या सहाय्याने शेख अदनानला बोरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अदनानला सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. चिमुकला सुखरूप बाहेर आल्याने त्याच्या कुटुंबियांनी प्रशासन तसेच बचाव कार्यात सहभागी झालेल्या ग्रामस्थांचे आभार मानले. शिराळा शाळेत शिक्षक नियुक्त करण्यासाठी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा. सेलू तालुक्यातील शिराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सध्या वर्ग शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळेत तत्काळ वर्ग शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा शाळेला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिराळा येथील ग्रामस्थ व पालकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सेलू यांना आज दिनांक 19 ऑगस्ट बुधवार रोजी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग शिक्षकाची जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित अध्ययनावर परिणाम होत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू असताना शिक्षक नसल्यामुळे मुलांचे भविष्य टांगणीला लागले आहे. शिक्षकाची तातडीने नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी पालकांनी केली आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई न केल्यास शाळा बंद पाडून कुलूप ठोकण्याचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. दिलेल्या निवेदनावर गुलाब खेडेकर, गंगाधर खेडेकर, राम वायगुंडे, अनिल बुरेवार, उद्धव खेडेकर, केदारेश्वर सेजूड, विष्णू खेडेकर, महादेव वायगुंडे, सुरेश भुंगासे, सुरेश खेडेकर, ज्ञानेश्वर झांजे यांच्यासह गावातील ग्रामस्थ व पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पेठशिवनी गावच्या पाणी प्रश्नावर पालम तहसीलवर महिलांचा धडक मोर्चा. पालम तालुक्यातील पेठशिवनी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी येऊनही गावाला पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेले उपोषण आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी काढण्यात आलेला पालम तहसील कार्यालयावर धडक मोर्चा अखेर यशस्वी ठरला आहे. मोर्चानंतर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले असून समंजस्यातून उपोषणकर्त्यांनी आपले अन्नत्याग उपोषण मागे घेतले.
पेठशिवणी गावात भर पावसाळ्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी प्रश्नावर शासनाकडून मोठा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष लोकांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप होता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि गावाला पाणी मिळावे या मागणीसाठी 12 ऑगस्टपासून गावातील दत्तराव निळकंठ डोके आणि शिवराज वाडेवाले यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. मात्र 6 दिवस उलटूनही प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नव्हती. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत पालम तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. पेठशिवणीकरांचा हा धडक मोर्चा थेट पालम तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आणि प्रशासनाच्या ढसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली. अखेर अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेत पेठशिवणीचा पाणी प्रश्न त्वरित मार्गी लावू असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले आणि मोर्चाची सांगता करण्यात आली. डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार. अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सेलूच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यालयाच्या श्रेया चव्हाण व अनुष्का गजमल यांनी विज्ञान मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यालयाच्या शैक्षणिक व वैज्ञानिक उपक्रमांना नवी ओळख मिळवून दिली. दिनांक 17 ऑगस्ट रोजी आयोजित विज्ञान सेमिनार स्पर्धेत विद्यार्थिनींनी इंडियाज एनर्जी बास्केट बाय 2047 या विषयावर विज्ञानातील विविध संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रभावी सादरीकरण कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या प्रभावी मांडणीची परीक्षकांनी दखल घेत त्यांना तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे, उपमुख्याध्यापक धम्मपाल ठोके, मार्गदर्शक शिक्षक विठ्ठल सरकटे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. पाथरी शहरात भरदिवसा घरफोडी करणारे चोरटे 2 तासाच्या आत ताब्यात. पाथरी शहरातील जायकवाडी वसाहत परिसरात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करत सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम मिळून 74,780 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदर घटना 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या दरम्यान घडली. सदर प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासकामी चक्रे फिरवत 2 तासात आरोपीला गजाआड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिली. ज्ञानेश्वर नखाते यांनी तक्रार दिली की फिर्यादीच्या पत्नी आणि मुलगा कासापुरी येथील शासकीय राशन दुकान येथे धान्य वाटपासाठी गेले होते, तर फिर्यादी हे गावातील एका लाभार्थ्याचे नाव राशन कार्डवर समावेश करण्यासाठी तहसील कार्यालय पाथरी येथे आले. या ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याने फिर्यादी परत घरी गेले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. आज जाऊन पाहणी केल्यावर सोन्या चांदीचे दागिने, रोख चोरीला गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. केबा शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. सेलू येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयात स्वर्णकार महिला मंडळ सेलूच्या वतीने गरीब, वंचित, आर्थिक दुर्बल घटकातील 21 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक उत्स्तुतीय उपक्रम राबविला आहे. या प्रसंगी व्यासपीठावर स्वर्णकार महिला मंडळ सेलूच्या अध्यक्षा रोहिणी राजूरकर, मंगल सराफ, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय धारासुरकर आदीसह स्वर्णकार महिला मंडळाच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षिका डॉक्टर जयश्री सोनेकर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णा पांचाळ, सुचिता पितळे,
कीर्ती कुलकर्णी, योगेश ढवारे, शुभांगी भाग्यवंत, रुपाली कुर्डे, अण्णासाहेब गायकवाड, श्यामसुंदर मुंडे, बाबासाहेब बदाले यांनी परिश्रम घेतले.